नमस्कार रामकृष्ण हरी मंडळी। आज आम्ही आषाढी निमित्त आळंदीला आलो आहोत आणि आज आम्ही व्लॉग शूट करतोय। तर आम्ही आलो आहोत आळंदीत आणि मी तुम्हाला इंद्रायणीचा व्ह्यू दाखवते। इथं भरपूर असे भाविक जमलेले आहेत दर्शनासाठी, बघू शकता तुम्ही। आणि मी आता तुम्हाला दाखवते विश्व शांती केंद्र संत श्री ज्ञानेश्वर महाराज ज्ञानतीर्थ। आता आम्ही पुलावरून दर्शन घेण्यासाठी चाललो आहोत। तर तुम्हाला मी दाखवते पुलावरून सुद्धा इंद्रायणीचा व्ह्यू। गर्दी बघा, ही आहे भाविकांची गर्दी काही कमी होत मध्ये आळंदी फाट्यावर तशी भरपूर अशी भाविकांची गर्दी दिसते। इथून तुम्हाला शो होईल संत ज्ञानेश्वर शिवाजी महाराज मंदिराचं जे लोगो आहे तो। अशा प्रकारे आपल्याला वासुदेव सुद्धा दिसलेला आहे आळंदीमध्ये। तर मंडळी हे आहे श्री भक्त पुंडलिक श्री मंदिर, पुण्यातील श्री सावकार चिंतामणी विठ्ठल माळवदकर यांनी 1857 साली बांधले आणि ते आता पाण्याखाली गेले पाण्याच्या प्रवाहामुळे। भरपूर असं पाणी आहे त्यामुळे हे मंदिर सुद्धा पाण्याखाली गेलेलं आपल्याला दिसेल। चला गोल फिरव चला तुम्ही बघू शकता पाऊस पडतोय भरपूर। भरपूर अशी गर्दी झाली आहे। जर तुम्हाला बाहेरून मंदिरात दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही हे इथून घेऊ शकता। एवढा असा पाऊस पडतोय आणि तरी लोक देवाच्या दर्शनासाठी एवढे उत्सुक आहे। इतका पाऊस पडतोय तुम्ही खाली बघा फ्लोअर अख्खं भिजलंय, तुंबलंय अक्षरशः। तरी लोक आणि आजी पार काय माणसं बिनसं बघत नाही लोक दिसते। दर्शनाची रांग दाखव बघ तिथून तशी दाखव। ही आहे दर्शनाची रांग। इथून लोक बसलेत दर्शनाला, 2-2, 3-3 दिवस लोक दर्शनासाठी थांबतायत फक्त श्रींचे दर्शन होण्यासाठी। हा आहे सुवर्ण पिंपट जे श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या मातोश्रीने प्रदक्षिणा घेतल्या होत्या।
तर मी माझी चप्पल चोरीला गेलेली असताना चालतानाचा व्हिडिओ. या मंदिरातून चप्पलच चोरीला गेली.